रायगडमधील ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी 24 तासांच्या आत टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना त्या संदर्भातले आदेश दिले। तसंच नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही निर्देश दिलेले आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारांना वाढत्या तापमानाचा फटका बसतोय। ग्रामीण भागात आठवड्यामध्ये एक दिवशी रविवारी भरतो, मात्र उन्हामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे बाजारामध्ये शुकशुकाट पसरलाय। शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक हवालदिल झालेत। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये विविध 17 विषयांचा आढावा शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार आहेत। शाळांच्या पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती, त्याचबरोबर शिक्षक समायोजन अशा विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। भिवंडी तालुक्यातील सांगाव ते सावरोली या रस्त्यावर तो रस्ता पूर्ण होण्याआधीच भेगा पडलेले आहेत। रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। ठेकेदारांना शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे। नवी मुंबई एपीएमसी मधील व्यापाऱ्यांना गोदामासाठी दिलेला भूखंड सिडकोनं रद्द केलाय आणि त्यामुळे आता व्यापारी आक्रमक झालेत। तसंच हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोनं रद्द केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। त्यामुळे न्याय न मिळाल्यास येत्या 29 एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिलाय। एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आलेला आहे। इयत्ता 7वीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आलेले आहेत। तर भारतीय राजघराणी, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश या नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला। पुण्यामधील राजगड तालुक्यातील पावे घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पावसाळ्याच्या अगोदर घाट रस्त्याचं उर्वरित डांबरीकरणाचं काम आता केलं जाणार आहे आणि त्यामुळे रस्ता 4 मे पर्यंत बंद असेल। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे। सार्वजनिक ठिकाणांवरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। मुंबई रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्हींची नजर असणार आहे, तर प्रत्येक लोकलमध्ये श्वान पथकाकडून तपासणी केली जाणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये कुपरेस मैदानामध्ये लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल तयार करण्यात येणार आहे, मात्र या प्रकल्पाला प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेनं निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपचे कुलाबामधले माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे। बेकायदेशीर पार्किंग संदर्भात जनजागृती करा अशा सूचना हायकोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांना तक्रार करण्याची सवयच असते, ते यंत्रणेच्या विरोधातच असतात। पार्किंग समस्यांवर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा असा सल्लाही कोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिलाय। मुंबईमधील भांडूपमध्ये महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहेत। आतापर्यंत एकूण 92,615 ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याचा दावा महावितरणनं केलेला आहे। स्मार्ट मीटरमुळे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्यामुळे ग्राहकांना अचूक आणि वेळेवर बिलं मिळत असल्याचं सुद्धा महावितरणनं सांगितलंय। गेल्या आर्थिक वर्षामध्ये एमएमआरडीएला प्रवासी भाड्याव्यतिरिक्त 122 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। गेल्या वर्षीच्या 42.5 कोटी या उत्पन्नामध्ये यंदा थेट 187% वाढ झाली आहे। या वाढीमुळे बळकट मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेनं एमएमआरडीएनं पाऊल टाकलंय। पावसाळापूर्व कामं करण्यासाठी पुण्यातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी महापालिका प्रशासनाला मिळाली आहे। वाहतूक पोलिसांनी 61 ठिकाणी कामं करण्याची परवानगी दिलेली आहे। यावेळी पुण्यामधील रस्ते बंद असतील। आगामी पावसाळ्यामध्ये मीरा भाईंदर शहराची परिस्थिती बिघडू नये म्हणून महापालिका आयुक्तांकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला जातोय। त्यासाठी सर्व विभागांना आवश्यक कामांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन आणि कक्षाचीही निर्मिती करण्यात येणार आहे। ठाण्यामधील श्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेनं श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। जवळपास 100हून अधिक लोकांनी रक्तदान केलंय। एटीएम मधून पैसे काढणं आता महागणार आहे। आरबीआयने एटीएमच्या शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ केली आहे। फ्री ट्रान्झॅक्शन नंतर 23 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। एटीएम मशीनच्या देखभाल दुरुस्तीसाठी शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ झालेली आहे। बेस्ट बस भाडेवाढी संदर्भात प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेनं मंजुरी दिली आहे। त्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी भारत फ्रान्सकडून 26 मरीन राफेल विमानं खरेदी करणार आहे। फ्रान्सकडून 26 मरीन राफेल खरेदी करण्यासाठी भारत सरकारनं मान्यता दिलेली आहे। आज या करारांवर स्वाक्षरी होणार आहे।
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फटका पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छीमारांना बसलाय। या घटनेमुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 193 भारतीय मच्छीमारांचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली आहेत। अहिल्यानगरमध्ये तब्बल 62 लाख रुपयांचा भेसळयुक्त तांदूळ जप्त करण्यात आलाय। साध्या तांदळाला बासमती तांदूळ तयार करण्यासाठी केमिकलचा वापर करून तांदळाला सुगंध आणण्याचा प्रयोग गोडाऊनमध्ये सुरू होता। अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे। हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे। या संदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी खुला केला जाणार आहे। रायगडच्या अलिबागमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तसंच पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। नाशिकच्या सटाण्यामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं मेणबत्ती मोर्चा काढला। जामा मशिदीपासून शिवतीर्थपर्यंत झालेल्या या मोर्चामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या। यावेळी मुस्लिम बांधवांनी मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं सटाणा इथे बंदची हाक दिली होती। पुण्यामध्ये सकल हिंदू समाजानं हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन केलंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाजानं रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला। पुण्यातील दगडूशेठ मंदिरापासून ते फडके हाऊसपर्यंत ही रॅली काढण्यात आली। फ्रान्समधील आयफेल टॉवर समोर भारतीयांकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। तसंच आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रान्समधील भारतीय नागरिक आणि फ्रेंच नागरिक उपस्थित होते। नवी मुंबईमधील नेरूळमध्ये शाळेवर पालकांनी मोर्चा काढला। 4 वर्षांच्या मुलावर शालेय बस चालकानं अत्याचार केला होता। या प्रकारानंतर पालकांनी संताप व्यक्त केला आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले। प्रकल्पाला विरोध करण्यासाठी 100हून अधिक संघटनांनी मोर्चा काढला। दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली। मुक्ताईनगर इथे शेतकरी आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय। इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। टास्क फोर्सला पुढील 3 वर्षांमध्ये मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठायचंय। त्यासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले। भायखळा इथल्या राणीच्या बागेमधील पेंग्विनच्या जोडप्यांना इथे आणखी 3 पिल्लं झालेली आहेत। यामध्ये 2 नर आणि 1 मादी आहे। राणीच्या बागेमधील पेंग्विनची संख्या आता 21 वर पोहोचली आहे। अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। या 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। मिरज आणि सांगली शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे ऊसाचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळालाय। पुणे जिल्ह्यातील भोर इथल्या ऐतिहासिक रोहिडा उर्फ विचित्र गडाला राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं संरक्षित दर्जा घोषित केलेला आहे। या संदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलंय। त्यामुळे रोहिडेश्वर किल्ला हा आता स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलाय। सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडलेला आहे। यशस्वी रुग्णालय ट्रस्टच्या माध्यमातून 400हून अधिक कर्णबधीर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर व्हीसीद्वारे उपस्थित होते। बदलापूरमध्ये भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये खांदेपालट झालेला आहे। किरण भोईर, रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। पुण्यामध्ये जुन्नरच्या गोळे गावामध्ये 128 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 17,87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। उल्हासनगरमध्ये पोलीस असल्याचं सांगून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटलंय। आपण पोलीस असल्याचं सांगून 3 आरोपींना या व्यक्तीला रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांच्या खिशातून 3,500 रुपये लंपास केले। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणामध्ये आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे सुपूर्द केली आहेत। एसआयटी याचा अभ्यास करून पुढील तपास करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे। दरम्यान 7 एप्रिलला हायकोर्टानं तपासाची कागदपत्र एसआयटीला देण्याचे निर्देश सीआयडीला दिले होते। यवतमाळच्या पुसद शहरामध्ये बोगस जन्म मृत्यू दाखले बनवल्यासंदर्भात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुसदमध्ये 49 लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेली होती। या अनुषंगानं तपास सुरू करण्यात आला असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात। नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरामध्ये गस्त घालत असताना 7 त्याचबरोबर 8 जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्यावेळेला पोलिसांनी विचारणा करायला सुरुवात करताच त्यांनी पळ काढला। यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमधून अचानक गोळीबार झाला आणि तो जखमी झाला। उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनीमध्ये एका ट्रकला अचानक आग लागली। या आगीमुळे ट्रकमधील माल जळून गेलेला आहे। आगीच्या झळा जवळच्या इमारतीला सुद्धा बसलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या बाल्कनीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील खड्ड्याजवळ एक कंटेनर उलटलेला आहे। यावेळी कंटेनर उलटल्यामुळे कंटेनरची एक कार आणि एका दुचाकीला धडक बसली। या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। सातारामध्ये पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये 2 मुलांचा मृत्यू झालाय। सज्जनगड रस्त्याहून ते ट्रिपल सीट घराकडे निघाले होते। यावेळी त्यांना समोरून आलेल्या पिकअप गाडीची धडक बसली आणि 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये व्हॅन विहिरीमध्ये कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जणांचा जीव वाचलेला आहे। गावातील एका धाडसी जवानानं बचाव कार्य सुरू केलं, मात्र बचाव कार्यामध्ये त्याचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। भिगवण आयसीयू हॉस्पिटलच्या पाठीमागच्या मदनवाडीच्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळलाय। हा मृतदेह नेमका कुणाचा याचा तपास आता पोलीस करतायत। पुण्याच्या भोर तालुक्यातील गौडी गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्तानं गावामध्ये निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 250 पैलवानांनी यामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या। पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल इथे नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं। यासाठी 14,55,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला। ज्वारीच्या दरात प्रति किलो मागे 15 रुपयांनी घट झाली आहे। गेल्या वर्षी काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे ज्वारीचं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे ज्वारीचे दर वाढले होते। यंदा गावरान ज्वारीची लागवड चांगली झालेली आहे आणि ज्वारीला मागणी सुद्धा चांगली आहे, त्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज आहे। वाशिममधील बाजारामध्ये नवीन ज्वारी विक्रीसाठी दाखल झालेली आहे आणि त्यामुळे ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। ज्वारीला प्रति क्विंटल 1,970 रुपये ते 2,300 रुपये इतका दर मिळतोय, तर हा दर केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा 1,000 रुपयांनी कमी आहे। त्यामुळे ज्वारीची हमीभावाने खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा मंदिर आज पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत मंदिर बंद आहे। चैत्र यात्रा झाल्यानंतर पाकाळणी निमित्तानं मंदिर प्रशासनानं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव महोत्सवी यात्रेचं साताऱ्यामध्ये स्वागत करण्यात आलं। कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली। साताऱ्यामधील पवित्र गड किल्ल्यांची माती तसंच नद्यांचं पाणी कलशामध्ये ठेवण्यात आलं। 6 विभागातून ही गौरव महोत्सवी रथयात्रा 1 मेला मुंबईत पोहोचणार आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत जुन्या जळगावमध्ये 12 गड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भाविकांनी 35 फूट उंच काठीची वाजत गाजत मिरवणूक काढली। 12 गाड्या ओढण्याच्या या उत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे। त्या उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश या यात्रेची सुरुवात जळगावच्या मुक्ताईनगरमधून झाली। या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जल आणि त्याचबरोबर माती एकत्र करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार आहे। आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेऊन उंट घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात आली।